कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना सर्वाधिक मताधिक्य देणाऱ्या तालुक्याला 5 कोटीचा जादा विकास निधी दिला जाईल अशी घोषणा खासदार धनंजय महाडिक यांनी केली। नरेंद्र मोदी हेच तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले पाहिजेत ही प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे, त्यामुळे संजय मंडलिक यांचा विजय निश्चित असल्याचं ते म्हणाले। दरम्यान माजी पालकमंत्री सतीश पाटील यांच्या कृतज्ञ वृत्तीला जनता कंटाळली आहे। त्यांना सर्व सत्ता आपल्याच घरात हव्या असतात, त्यातून वापरा आणि फेकून द्या अशी त्यांची कूटनीती असते, असा घणाघातही खासदार महाडिक यांनी केला। चंदगड तालुक्यातील नेसरी इथं झालेल्या भाजप मेळाव्यात ते बोलत होते। चंदगड तालुक्यातील नेसरी इथं खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी बुधवारी भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा झाला। मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री भरमूअण्णा पाटील होते। यावेळी चंदगड आणि अजरा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी संजय मंडलिक यांना विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केला। या मेळाव्यात बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी माजी पालकमंत्री सतीश पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं। माजी गृहराज्य मंत्र्यांना सर्व सत्ता आपल्याच घरात हव्या असतात, त्यासाठी प्रत्येक निवडणुकीत कुणा एकाची मदत घेतात आणि त्यांच्या जीवावर स्वतःचं स्वार्थाचं राजकारण करतात, पण सत्तेवर आल्यानंतर ते मदत करणाऱ्याला विसरतात। त्यांच्या कृतज्ञ वृत्तीला जिल्हा कंटाळला आहे, अशा शब्दात खासदार महाडिक यांनी तोफ डागली। तर नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान व्हावेत ही नागरिकांची इच्छा असल्यानं संजय मंडलिक यांचा विजय निश्चित असून सर्वाधिक मताधिक्य देणाऱ्या तालुक्याला जादा 5 कोटी रुपयांचा विकास निधी दिला जाईल अशी घोषणा खासदार महाडिक यांनी केली। तर खासदार संजय मंडलिक यांनीही सतीश पाटील यांना लक्ष केलं। लोकसभेच्या निवडणुकीत स्वतः उतरण्याचं धाडस न करता उपकाराची भाषा करणाऱ्यांना जनताच उत्तर देईल। त्यांच्या उपकारांची ज्या त्यावेळी परतफेड केली आहे असं संजय मंडलिक म्हणाले। आगामी 5 वर्षात कुणावरही कसलाही अन्याय होऊ देणार नाही। तसंच चंदगडच्या हरित क्रांतीसाठी तिटवडे धरणाच्या उभारणीचा प्रस्ताव लवकरच मार्गी लागेल असं खासदार मंडलिक यांनी सांगितलं। या मेळाव्यात चंदगडचे भाजप प्रमुख शिवाजीराव पाटील, चंद्रकांत सावंत, महिला मोर्चाच्या अनिता चौगले, गडिंग्लज कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, संग्रामसिंह कुपेकर, गोकुळचे माजी संचालक बाबा देसाई यांची भाषणं झाली। सर्वच वक्त्यांनी खासदार मंडलिक यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला। यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष तेली, उपाध्यक्ष हेमंत कोलेकर, शांताराम बापू पाटील, नामदेवराव पाटील, भैयासाहेब कुपेकर, बाळ केसरकर, महादेव साखरे, सुनीता रेडेकर यांच्या सह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते।